थँक्यू सो मच सर रोशनजी संते. तर सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना विजयाच्या शुभेच्छा देतो. फ्लिपर डॉल्फिन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये लाइटनिंग टायग्रेस. व्यासपीठावरती आपण सत्कार करतोय. सन्माननीय राजीवजी आंबेकर साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय आणि या स्पर्धेचे सर्वांनी रासाचे अध्यक्ष अमोल दादाच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करतोय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आणि आपण मुलाचा वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतोय. त्यानंतर शुभ सन्मान आपण करतोय व्यासपीठावरती मायेची आपुलकीची प्रेमाची उद्गार शाल आणि या स्पर्धेची गोडाटन ब्युटिफुल मोमेंटो दोन मात्र आपण शुभ सन्मान करतो आलेल्या मान्यवरांचा. मनीष सरांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. तर पंचांना ग्रीन सिग्नल दिलाय. तर सामन्याला सुरुवात करायची अंपायर 5 ओव्हरची मॅच आणि पहिलं षटक घेऊन येतोय. साक्षी गेंदबाजी करने के लिए पहले ओवर में देखा जाए तो बॉलर साक्षी पहले ओवर में पहली गेंद पर यहां धक्का देने की कोशिश की थी, विकेट चटकाने की कोशिश की थी. कैच ड्रॉप जरूर हुआ यहां से, जीवनदान मिलता हुआ. पहले गेंद पर सिंगल आई, सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर. पहली रन स्कोर कार्ड पर होती हुई ऐड. इस बार ऑन साइड पर टर्न किया गेंद को, फील्डर है वहां पर. एक रन यहां पर मिलेगी. बढ़ता हुआ स्कोर टीम का टोटल देखा जाए तो बल्लेबाजी करते हुए संध्या के बल्ले से ये 1 रन 2 रनों पर स्कोर कार्ड. बैकफुट पे आए, ढकेला ऑन साइड पर, बढ़िया स्ट्रोक. डिप में खिलाड़ी मौजूद, यहां पर 1 रन मिलेगी. 3 रन स्कोर कार्ड पर लगते हुए बल्लेबाजी करते हुए टीम फ्लिपर डॉल्फिन्स. ये स्लोअर 1 है, बैकफुट पे गए थे, निचला सिरा बैट का. ये डॉट गेंद, हर एक डॉट गेंद प्रेशर जरूर बढ़ाएगी. बॉलर फिर एक बार, इस बार बैकफुट पे स्मैश किया. लॉन्ग ऑफ पर किसी भी तरह का खिलाड़ी नहीं है. लॉन्ग ऑन से आए फील्डर भाग रन लक्षित हुए 7 रन स्कोर कार्ड पर 5 गेंदों में. 5 गेंदे 7 रन. बढ़िया गेंदबाजी अभी तक साक्षी की. साक्षी फिर एक बार बॉलिंग मार्क पर, फिर एक बार बैकफुट पर आए, स्मैश करने की कोशिश. मिड ऑफ पर फील्डर है, एक ही सिंगल मिलेगी. स्ट्राइक खुद के पास रखने का डिसीजन लिया है और ओवर के बाद, एक ओवर के बाद स्कोर कार्ड पर देखा जाए तो 8 रन लक्षित हुए बिना किसी नुकसान पर. देखा जाए तो डीजे प्रतीक बहुत बढ़िया संगीत दर्शकों तक पहुंचा रहे हैं, उनका देखिए आप स्वागत करेंगे हम. टीम का टोटल देखा जाए तो पहले ओवर के बाद 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं बिना किसी नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम फ्लिपर डॉल्फिन्स. बहुत बढ़िया गेंदबाजी पहले ओवर में देखा जाए तो साक्षी ने की. वुमेन्स क्रिकेट भूपेश एक बहुत बढ़िया संकल्पना है. महिलाओं के लिए एक बहुत बढ़िया प्लेटफॉर्म आरएपीएल के माध्यम से देखा जाए तो. तो चलिए बी फास्ट, थोड़ा स्पीड अप करिए.
गेंदबाज फिर एक बार प्रणाली गेंदबाजी करने के लिए पहली गेंद इस ओवर की। बैकफुट बाय ढकेला कवर्स में, फील्डर है बीट करके उनको गेंद चकमा देकर जाएगी ये गेंद बाउंस। चार रन जरूर मिलेंगे। टीम का टोटल बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर लग चुकी हुआ 12 12 स्कोर कार्ड। पहली गेंद पर चौका जरूर यहां पर मिलता है। बैकफुट पे आए, फिर एक बार उसी दिशा में खेलने की कोशिश। इस बार क्लीन बोल्ड होते हुए बैटर आउट होते हुए नेहा को पवेलियन की दिशा में जाना होगा। टीम का टोटल लगता हुआ स्कोर कार्ड पर 12 रन पर पहली विकेट गिरती हुई। न्यू बैटर सुचिता तीसरे नंबर पर, तीसरे पायदान पर आती हुई। प्रणाली को एक सफलता मिलती हुई देखा जाए तो पहले गेंद पर चौका खाने के बाद लाइन लेंथ में सुधार किया, बदलाव किया और उसके बाद देखा जाए तो विकेट चटकाते हुए अपनी टीम के लिए अपने खाते में एक विकेट। इस बार एक सिंगल मिलेगी। टीम का टोटल बढ़ता हुआ सिंगल के साथ स्कोर का इजाफा देखा जाए तो 13 रनों पर 13 रन स्कोर कार्ड पर लगते हुए बढ़िया गेंदबाजी मैं तो कहूंगा। इस बार बैकफुट बाय टॉप एज, फील्डेड डाउन द बॉल एंड इट्स टेकन। लगता हुआ दूसरा धक्का। और नेहा दोनों बैटर को इस मर्तबा देखा जाए तो पवेलियन की दिशा में भेजते हुए बहुत बढ़िया गेंदबाजी प्रणाली की। इस मर्तबा देखा जाए तो पहले ओवर में देखा जाए तो 8 रन खर्च करते हुए गेंदबाज साक्षी और दूसरे ओवर में प्रणाली का एक कमबैक। ये स्लोअर वन है, नो बॉल करार दिया गया और फील्डर को बीट कर चकमा देकर ये गेंद गई है मिड विकेट के बाहर। मिलेंगे 4। टीम का टोटल बढ़ता हुआ 18 रनों पर। इस बार स्विच इट, कमाल का स्ट्रोक देखा जाए तो ये गेंद भी जाएगी बैकवर्ड पॉइंट की दिशा में। रीमा देखा पिछले मैच में स्विच इट के बहुत बढ़िया स्ट्रोक उन्होंने भी जड़े और इस बार देखा जाए तो बैटर सुचिता के बल्ले से आता हुआ ये रिवर्स के माध्यम से चौका। बहुत बढ़िया बहुत बढ़िया। यहां देखा जाए तो सभी महिला जो क्रिकेटर है अच्छा प्रदर्शन करते हुए। आखिरी गेंद इस ओवर की, फिर एक बार गेंद बाजता है। इस बार ऑन साइड में ढकलने की कोशिश, खिलाड़ी है इनफील्ड में बहुत बढ़िया फील्डिंग। सिंगल के मदद से बढ़ता हुआ स्कोर। टीम का टोटल देखा जाए तो 2 ओवर के बाद 23 रन 2 विकेट के नुकसान पर। 2 विकेट के नुकसान पर 23 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 11.50 के औसत से यहां रन बनाने में
अभी तक कामयाबी मिली है फ्लिपर डॉल्फिन्स टीम को गेंदबाजी करने के लिए बॉलिंग मार्क पर बॉलर प्रणीता। प्रणीता गेंदबाजी करने के लिए बॉलिंग मार्क पर रेडी होती हुई पहली गेंद। ये फुलर लेंथ है, ऑन साइड पर टर्न किया, नो बॉल यहां पर घोषित किया एम्पायर ने। नो +1 2 रन यहां टीम टोटल में ऐड होंगे। जरूर बढ़ता हुआ स्कोर का इजाफा हमारे स्कोर में बताएंगे। स्कोर कार्ड पर रन लग चुकते हुए 25 रन स्कोर कार्ड पर, 25 ऑन स्कोर कार्ड। यहां पर हल्के हाथों से ढकेला, अपिच ड्राइव करने की कोशिश थी। फील्डर है वहां पर कवर्स की दिशा में, 1 रन जरूर मिलेंगी। 26 2 विकेट के नुकसान पर 2.1 ओवर का खेल समाप्त अभी तक का। बल्लेबाजी करती हुई फ्लिपर डॉल्फिन टीम। प्रणीता का फिर एक बार अगली गेंद, इस बार ऑन साइड में टर्न किया, बहुत बढ़िया स्ट्रोक। खिलाड़ी है, उनको बीट कर ये गेंद जाएगी स्क्वायर लेग के बाहर। मिलेंगे और ये 5 रन जरूर टीम टोटल में ऐड होंगे। और बढ़ता हुआ स्कोर का इजाफा देखा जाए तो स्कोर कार्ड पर लग सकते हुए 31 ऑन स्कोर कार्ड, 2 विकेट के नुकसान पर। एक गेंद में देखा जाए तो अभी तक 8 रन खर्च करते हुए महंगा ओवर साबित होता हुआ ये प्रणीता का। तो चलिए बी फास्ट, बहुत ज्यादा वक्त यहां खर्च हो रहा है। 2.1 ओवर के बाद 31 2 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक पर बैटर सुचिता, फिर एक बार ये अगली गेंद, इस बार बीट किया सुचिता को बिहाइंड द विकेट। साक्षी बहुत बढ़िया एफर्ट्स दे रही है। कल भी आपने देखा होगा साक्षी के बहुत बढ़िया एफर्ट्स थे। इस बार सीधे हाथों से खेला है, बढ़िया स्ट्रोक, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी एक सिंगल यहां बटोरेंगे। बढ़ता हुआ स्कोर सिंगल की मदद से। टीम का टोटल देखा जाए तो स्कोर कार्ड पर लगते हुए 32 रन, 32 ऑन स्कोर कार्ड। यहां से गति प्राप्त करनी होगी। हल्के हाथों से ढकलने की कोशिश, नो बॉल, नो करार दिया गया इस गेंद को। और नो के साथ अतिरिक्त रन टीम टोटल में ऐड होगी जरूर, 33 ऑन स्कोर कार्ड। इस बार ढकेला हल्के हाथों से, बढ़िया स्ट्रोक, फाइन लेग पर खिलाड़ी। मिलेगी एक रन टीम टोटल में ऐड होगी। और बढ़ता हुआ स्कोर में हमारे स्कोरर बताएंगे। टीम की टोटल 34। फ्लिपर डॉल्फिन पहले इनिंग में बल्लेबाजी करती हुई, बढ़िया बल्लेबाजी अभी तक फिलहाल दोनों बैटर ने की है। इस बार बहुत बढ़िया स्ट्रोक, करारा स्ट्रोक, खिलाड़ी है, उनको बीट कर ये गेंद निकल जाएगी मिड विकेट के बाहर। 4 रनों के लिए गुड शॉट। गेंदबाज फिर एक बार, आखिरी गेंद इस ओवर का। प्रणीता बॉलर तैयार, ये आखिरी गेंद थी। अंदर का सिरा बैट का जरूर लगा है, कीपर भाग रहे हैं और खिलाड़ी भी आए थे, दोनों बीट हो गए और गेंद गई है फाइन लेग के बाहर। 4 रनों की सुजीता के बल्ले से है, माफ करिए। 10 गेंदों में देखा जाए तो 24 गेंदे
24 रन बनाती हुई सुजीता, 10 गेंदे और 24 रन। बॉलर यार भारती इस बार हल्के हाथों से खेलने की कोशिश, ऑन साइड पर टर्न करने की कोशिश किए थे। गेंद और बल्ले का किसी भी प्रकार का कनेक्शन होता नहीं है, ये गेंद जाएगी डॉट। फिर एक बार बॉलर इस बार हल्के हाथों से ढकेला, ऑफ साइड में कवर्स की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर। टीम का टोटल देखा जाए तो सिंगल के मदद से बढ़ता हुआ 43, 2 विकेट के नुकसान पर 3.2 ओवर के खेल के बाद सुजीता इस बार स्ट्राइकिंग एंड पर, जिन्होंने देखा जाए तो अभी तक 10 गेंदों में 24 रन बनाए। बहुत बढ़िया बल्लेबाजी। इस बार ढकेला गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में, सेंसिबल क्रिकेट दोनों ही बैटर खेलते हुए। सिंगल आई है और सिंगल के मदद से बढ़ता हुआ स्कोर। टीम का टोटल दिखा जाए तो 44 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। हल्के हाथों से फिर एक बार उसी दिशा में ढकेला गेंद को कवर्स की दिशा में। 45 स्कोर कार्ड, 2 विकेट के नुकसान पर। 2 गेंदें अभी भी शेष इस ओवर की। चौथा ओवर पहले इनिंग का। बॉलर फिर एक बार इस बार नो बॉल घोषित किया है और यह गेंद मिड विकेट को क्लियर कर बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। दो गेंदें अभी भी शेष, 50 रन स्कोर कार्ड पर। हाफ सेंचुरी कंप्लीट होती हुई टीम की। बढ़िया स्ट्रोक, ये भी देखा जाए तो ऑन साइड में टर्न किया गेंद को, 2 रन यहां से प्राप्त किया है। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। तीसरे के लिए पलटेंगे क्या? 2 रनों में देखा जाए तो बढ़ता हुआ स्कोर 2 रनों के साथ 52 ऑन स्कोर कार्ड। फिर एक बार स्ट्राइकिंग एंड पर 13 गेंदों में 31 रनों की बढ़िया पारी खेलती हुई सुजीता। साझेदारी भी बढ़िया बुनती हुई। टर्न किया ऑन साइड में, उसी दिशा में। देखिए सुजीता की ऑन साइड बहुत स्ट्रांग है, उस दिशा में आपको ज़्यादा से ज़्यादा खिलाड़ी लगाने होंगे। बतौर कैप्टन आप फील्डिंग सेटिंग जब करते हो तो भी कौन सा बल्लेबाज किस दिशा में ज़्यादा रन स्कोर कर रहा है, उस हिसाब से देखा जाए तो फील्डिंग सेटिंग करना बहुत ज़रूरी है। ओवर हुआ समाप्त, चौथा और 4 ओवर के बाद। टीम का टोटल देखा जाए तो बल्लेबाजी करते हुए फ्लिपर डॉल्फिन्स का स्कोर कार्ड पर 53, 2 विकेट के नुकसान पर। और कैप्टन कैसी बल्लेबाजी करनी चाहिए वो दिखाती हुई सुजीता, क्योंकि टीम की कैप्टन है, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। बहुत बढ़िया बैटिंग अभी तक सुजीता की। इस बार ऑफ ड्राइव किया लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, बहुत बढ़िया फील्डिंग लॉन्ग ऑफ पर। हेली है वहां पर, हेली जोशी। और पिछले मुकाबले में देखा जाए तो कल की रात में उन्होंने मैन ऑफ द मैच का खिताब भी हासिल किया था। बढ़िया बैटर, बढ़िया है वो, बैटिंग बहुत तगड़ी कर दिया। टीम का टोटल देखा जाए तो स्कोर कार्ड पर 54 रन। स्ट्राइकिंग एंड पर इस बार मनीषा, जिन्होंने 6 गेंदों पर 4 रन बनाया अभी तक। 5 गेंदें शेष इस ओवर की। इस बार बहुत बढ़िया स्ट्रोक, बड़े बैकलिफ्ट से खेलते हुए बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में ये गेंद भी जाएगी सीमा रेखा के बाहर। मिलेंगे 4। इस बार फिर एक बार बड़ी बैकलिफ्ट से खेलने की कोशिश। बढ़िया फुटवर्क का, कमाल का फुटवर्क देखा जाए तो बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में श्वेता के माध्यम से बढ़िया फील्डिंग होती हुई। नो गेंद, ओवर स्टेप करते हुए बॉलर
नीता बॉलिंग के लिए देखा जाए तो स्ट्रॉन्ग ओवर में चुना है। इस बार बढ़िया स्ट्रोक, निचला सिरा बैट का, ऑन साइड पर टर्न हुई गेंद बैकवर्ड स्क्वेयर की दिशा में। अगली मैच एग्जीबिशन मैच होगी अनंतम रीजेंसी और उसके खिलाफ टीम आरडब्ल्यू आपको दिखाई देगी। बढ़िया मुकाबला अगला आपको देखने मिलेगा जरूर। स्वीपर कवर की दिशा में गेंद डाइवर्ट हो गई है बैकवर्ड पॉइंट में। खिलाड़ी आएंगे, गेंद को उठाएंगे, फेंकेंगे और दोनों बल्लेबाजों को मिलता हुआ समय 2 रन यहां पर कंप्लीट करते हुए बढ़ता हुआ स्कोर टीम का टोटल 62 63 ऑन स्कोर कार्ड। इस बार बैक टू द बॉलर ड्राइव किया, करारा स्ट्रोक, करारा जवाब देते हुए ये गेंद जाएगी लॉन्ग ऑन के बाहर। और इस बार उठा के खेलने की कोशिश, निचला सिरा बैट का, 1 रन कंप्लीट करते हुए ओवर समाप्त हुआ 5वां और सत्र पहला समाप्त होता हुआ स्कोर कार्ड पर रन लग चुकते हुए 68 2 विकेट के नुकसान पर 68 रन। बहुत बढ़िया बैटिंग सुचिता ने। तर सुनील भाने आणि पप्पू भाने यांना विनंती करतोय, दादा या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत RAPL मध्ये। सुनील दादा भाने आणि पप्पू दादा भाने यांना विनंती करतोय, ह्या दादा व्यासपीठावरती हार्दिक स्वागत। आपलं 68 बनवल्यात, 69चं लक्ष उभं केलंय। 69 रन रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 30 डिलिव्हरीज। नेक्स्ट मॅच एक्झिबिशन मॅच असेल आरडब्ल्यू विपक्ष अनंतम रिजन्सी या दोन्ही टीम मध्ये। तर मी तुर्तास थांबतो, तुम्ही कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा RAPLचं अप्रतिम पर्व पहिलं। कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, मायक्रोफोन वरती ऐकूया डोंबिवली गारिवलीचा एक बुलंद आवाज, एक अप्रतिम समालोचक आणि आमचे गुरुवारी आमचे आदर्श सर रोशनजी संते यांचा एक बुलंद आवाज। थँक्यू। थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर। 68 धावा बनवल्यात आणि 69 धावांचं लक्ष्य आहे। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल पप्पू भाने, सुनील भाने यांचं देखील आगमन झालेलं आहे। प्रेक्षणीय मॅच आहे आडिवली आणि रिजेन्सी अनंतम या दोन टीममध्ये। शरद काका यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। क्या बात आहे। पिच क्युरेटर आहेत पप्पू भाने, त्यांनी ही खेळपट्टी बनवलेली आहे आणि त्यांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहू शकाल। एक्झिबिशन मॅच आहे, प्रेक्षणीय सामना आहे, शो मॅच आहे, मैत्रीपूर्ण सामना असेल। अनंतम रिजेन्सी आणि त्यांना फाईट करेल आडिवली। स्ट्राईक इनला बॅटर आहेत
नीता आणि नॉस्ट्राकिनला बॅटर आहेत हेली, ज्याने कालची रात्र गाजवली होती. हेलीने खूप चांगली बॅटिंग केली होती. 69 धावांचं टार्गेट आहे आणि गोलंदाज पूर्बशा. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. टॉस करूया आपण. प्रेक्षणीय मॅचचा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. लॉंग ऑनला खूप चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव झाली कंप्लीट आणि एका धावेने श्रीगणेश होतोय. संध्या आहेत लॉंग ऑनला. खूप चांगली फिल्डिंग. विवरचना आपण पाहतोय. फ्लिपर डॉल्फिन्स या टीमने तब्बल 68 धाव बनवल्यात. अमय साहेबांचा संघ आपण पाहतोय, जे या टीमचे ओनर आहेत. एक डॉट बॉल येतोय. हेली आहेत, ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती कालच्या रात्रीमध्ये. सामना जिंकून दिला होता लाइटनिंग टायग्रेस या टीमला. तशीच बॅटिंग करावी लागेल, कारण की 69 धाव बनवायच्या आहेत. ऑनसाईडला फ्लिक केलाय. एक धाव झाली कंप्लीट. स्नेहल होत्या. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. स्नेहलने पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली, सुचिताने खूप चांगली बॅटिंग केली. 34 धाव बनवल्यात पहिल्या इनिंगमध्ये. स्ट्रोक चांगला आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. सुचिता आहेत, ज्यांनी 34 धाव बनवल्या होत्या सुचिताने, आणि क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं केलंय. यावेळेस ऑनसाईडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. 69 धावांचं लक्ष्य आहे. 69 रन टू विन. खूप मोठं टार्गेट आहे. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 5. टॉस करूया आपण. प्रेक्षणीय सामन्याचा आडिवली आणि रिजेन्सी अनंतम या दोन टीममध्ये प्रेक्षणीय सामना असेल. फुल टॉस चेंडू आहे. पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. 9+1 एकूण 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती. GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचे लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. खूप चांगली क्वालिटी आणि तेवढीच चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय. स्ट्रोक चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू जातोय बाउंड्री लाईन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 11. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. नवीन गोलंदाज अपर्णा येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत हेली आणि नीता. ही जोडी आहे. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षण. संध्याने इम्प्रेस केलंय. पहिल्या षटकामध्ये देखील खूप चांगले क्षेत्ररक्षण गेलं होतं आणि याही षटकामध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती. नो बॉल आहे. बॅक टू द बॉल खेळत आहेत आणि धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. राऊंड विकेट. स्ट्रोक चांगला आहे, परंतु मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. धावाची संधी असेल, परंतु नॉट आउट कॉल केलाय आणि एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती. लक्ष्य खूप मोठं आहे. टार्गेट खूप मोठं आहे. 69 धाव बनवायचे आहेत. लाइटनिंग टायग्रेस या टीमला मोठे फटके मारावे लागतील, कारण की ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये सुचिताने बॅटिंग केली आहे त्याचप्रमाणे सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करावी लागेल लाइटनिंग टायग्रेस या टीमला. आज एकूण 20 सामने आहेत. विनंती असेल अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन
कोणी आर्ग्युमेंट करू नका ही विनंती आहे. धावसंख्या आहे 14. अपर्णा पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती राऊंड विकेटने. स्ट्रोक चांगला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे संध्या. खूप चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला. एकच धाव मिळताना धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 15 धाव धावफलकावरती. संत आणि सावध सुरुवात केली आहे. 15 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय नीता आणि हेलीमध्ये. बॅक टू द बॉलर. खूप चांगले क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये अपर्णा करते. आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते. मॅग्निफिसंट गोलंदाजी. डॉट बॉल येतोय अपर्णा. स्ट्रोक चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत सुचिता. खूप चांगले क्षेत्ररक्षण. संघनायक आहेत. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका सातत्याने बजावली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 16 धाव धावफलकावरती. स्ट्रोक चांगला आहे आणि चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर चौकार. तो मॅच 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे लाइटनिंग टायग्रेस या टीमला. सुचिता न्यू बॉलर. 20 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. 69 रन टू विन आणि 20 धाव बनवल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये. 49 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज नीता. स्ट्रोक चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षण. ज्योत्स्नाच्या माध्यमातून एकच धाव मिळते आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 21 धावा. स्वीप करतायत क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. ते झालेत बीट आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचवीस धावा. लाइटनिंग टायग्रेस हा संघ थोडासा बॅकफूटवरती आहे आणि फलंदाज या 20 बाद होतील. धावसंख्या आहे 25 आणि न्यू बॅटर इन एट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती भारती. विनंती असेल सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे. वुमन्स मॅच आहे त्यामुळे थोडासा वेळ होतोय. परंतु महिला म्हटलं तर वेळेच्या बाबतीत ते सतर्क असतात कारण की वेळेची किंमत त्यांना भरपूर माहिती आहे. काही महिला हाऊसवाईफ आहेत. काही महिला जॉब देखील करतात आणि त्या बिझी शेड्यूलमधून 3 दिवस त्यांनी हा वेळ काढलाय. त्याबद्दल त्यांचं देखील विशेष कौतुक. आणि झेलची शक्यता होती. चुकीचं जजमेंट आणि चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर चौकार.
थँक्यू सो मच. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑनसाईडला फ्लिक केला आहे. एक धाव झाली कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं आहे. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती. अजूनही 39 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू आणि 39 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सुचिता गोलंदाजी मार्गवरती सज्ज होते. स्ट्रोक चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे संध्याने इम्प्रेस केलं आहे. जेव्हा जेव्हा संध्याकडे चेंडू गेला आहे तेव्हा तेव्हा एकापेक्षा जास्त धाव मिळाली नाही आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 31 धावा बनवायचेत. 69 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावांची गरज. नक्कीच विनंती असेल आडिवली टीमचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण येऊन थांबायचं आहे. पप्पू भाणे आपल्याला बोलवत आहेत. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण येऊन थांबायचं आहे. आडिवली टीमचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन आपण थांबायचं आहे कारण की प्रेक्षणीय सामना आहे आडिवली आणि रिजेन्सी अनंतम या दोन टीममध्ये. न्यू बॉलर आरती. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. संधी आहेत आणि जेव्हा जेव्हा मी आधीच उल्लेख केला होता संध्याकडे जेव्हा जेव्हा चेंडू गेला आहे तेव्हा एकापेक्षा जास्त धाव मिळाली नाही आहे समोरच्या संघाला आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. 32. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि खूप चांगले क्षेत्ररक्षण मनीषा होत्या. मनीषाने खूप चांगले क्षेत्ररक्षण केलंय. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 33. 33 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. खूप चांगला स्ट्रोक परंतु अपयश खेळल्या होत्या. झेलची देखील शक्यता होती आणि 2 धावा झालेत कंप्लीट. पुन्हा एकदा मनीषाने खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं आहे. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 34 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल आडिवली आणि रिजेन्सी अनंतम या दोन टीममध्ये एक्झिबिशन मॅच असेल. शो मॅच प्रेक्षणीय सामना. धावसंख्या आहे धावफलकावरती 35. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आणि चेंडू जाते स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर चौकार. सो मच. धावसंख्या 39. 30 धावांची गरज आहे आणि ही डॉट बॉल येतो आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी यावेळेस आरती करते या चौथ्या षटकामध्ये. ज्याप्रमाणे पाहिलं गेलं तर अपर्णाने देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. सुचिताने देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या
26 धावांची गरज आहे. 69 धावांचं टार्गेट आहे आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. न्यू बॉलर गणेश शेलार साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्ट्रोक चांगला आहे. ऑन साईडला फ्लिक केला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि एकच धाव मिळते. स्नेहल होत्या. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि कीपर झालेत बीट आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 48. 21 धावांची गरज आहे आणि 4 चेंडू शिल्लक आहेत. टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे आडिवली या टीमने. कारण की पाहिलं गेलं तर रिजन्सी अनंत माने आडिवली या 2 संघांमध्ये आपण सामना पाहू शकाल. आपल्याच विभागातील हा संघ आहे. आपल्याच बाजूला नक्कीच गाव आहे आडिवली आणि पप्पू भाने यांचा संघ आपण पाहू शकाल. फुल टॉस चेंडू टर्न केला होता आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण स्नेहल करते. आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी या नक्कीच 3 धावा वाचवलेल्या आहेत. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फुल टॉस चेंडू आणि नो बॉल कॉल केलाय पंचांनी. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. स्ट्रोक चांगला आहे आणि मनीषा होत्या. झेल ड्रॉप झालाय परंतु आता मात्र काही फरक पडणार नाहीये कारण की 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. स्ट्रोक चांगला आहे. गॅप मधून फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. स्ट्रोक चांगला आहे परंतु या फटक्यांना अंडरम क्रिकेटमध्ये महत्त्व नाहीये. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय.